रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि सह्याद्री प्रश्न मंजुषेत आपलं विशेष करून सहर्ष स्वागत. तर आज आपण 11वा जो आपला प्रश्न होता त्याचा मानकरी निवडला आणि आज आपला 12वा प्रश्न आहे आणि या 12व्या प्रश्नाच्या निमित्तानं सुरेश पाटील कित्तवडे आजरा यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आणि मधमाशी हा जो आपला आपण आता विषय घेतलेला आहे सह्याद्रीतला जो महत्त्वाचा आणि ऑर्गॅनिक जो मध मिळतो याविषयी आपण थोडीशी चर्चा केली आणि त्याच अनुषंगाने आपण प्रश्न विचारला होता की जो इकडचं लोकलचं जे मधमाशी आहे किंवा इकडचं जे ब्रीड आहे सातेरी किंवा एपिस इंडिका सिरेना म्हणतात त्याला, तशाच प्रकारची मधमाशी वेगळ्या प्रकारची प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रीड अवेलेबल असतात, म्हणजे जाती अवेलेबल असतात. तर आता जो आपलं महाबळेश्वर आहे तिकडं तिकडचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी मेलिफेरा नावाची माशी त्या वातावरणात टिकून राहते, म्हणजे तिथं ती निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मध हा जमिनीवरचा एक अमृतच मानलं पाहिजे आणि मध हा जो माशी, आज आपल्याला प्रश्न काय आहे की जो 12वा प्रश्न घ्यायचा या संबंधितच घ्यायचा आहे. तर मधमाशीचं जे पोळं असतं, आता 7 पोळं असतं त्याला आपण सातेरी माशी म्हणतो. तर ते पोळं नेमकं ती कशापासून बनवते हा प्रश्न आहे आपला. आणि ते पोळं ज्या घटकापासून ते बनतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, एक घटक मिळतो मध आणि दुसरं त्या जो मधमाशीचं जे पोळं आहे ते त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं हा आपला प्रश्न आहे. तर कधी कधी काय होतं की मधमाशा पोळं सोडून जातात आणि मग ती पोळं मोकळं राहतं आणि ते आपल्याला वापरात येतं. आणि अशी मधमाशी जी पोळं सोडून जाते ती का जाते, आपण काय करतो की मधमाशीनं जो काय गोळा करून ठेवलेला मध असतो तो मध ती पावसाळ्यासाठी साठवून ठेवते आपली पोटगी म्हणून, आणि आपण काय करतो तो त्याला आपल्या हिशोबाने ठेवतो आणि उरलेला चोरून घेतो किंवा तो घेत असतो आधीमध्ये काढून. तर आपण तो एक प्रकारची स्मार्ट चोरी करतो. मग कधी काय होतं की मधमाशीला वाटतं की आता इथं थोडंसं आपल्याला हे पाऊस जास्त दिवस राहणार आहे आणि हे आपल्याला पुरणार नाही पोटगी, त्यावेळी ती मधमाशी काय करते, तो मध घेते आणि तिकडून मायग्रेट होते आणि दुसऱ्या ठिकाणी जिथं सीझन आलेला आहे फुलांचा अशा ठिकाणी ती पलायन करते. तर असं हा तिचा सगळा प्रवास आहे. आणि मग त्यानंतर काय होतं, ती पोळं ज्यावेळी सोडून जाते त्यावेळी मध घेऊन जाते आणि ती पोळं शिल्लक राहतं. मग त्या पोळ्याचा नेमका आपण काय उपयोग करतो किंवा त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं हा आपला प्रश्न आहे, किंवा त्याच्यापासून मिळणारा घटक कोणता. तर योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जिथून पण हा तुम्ही व्हिडिओ बघतो इतरांना सह्याद्री पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे, म्हणजे आपण आता एक 10,000 लोकांच्यापर्यंत सह्याद्री पोहोचवलेली आहे. तर 10 लाख लोकांच्यापर्यंत म्हणजे 1 मिलियन लोकांच्यापर्यंत आपल्याला हा सह्याद्री पोहोचवायचा उपक्रम आहे. या उपक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि अशी मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपली व्हिडिओ शेअर करून सह्याद्री पोहोचवण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यात सहभागी व्हावं. आणि अशाच पद्धतीनं दर रविवारी आपला प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम चालू राहील. पुढच्या रविवारी भेटू अनेक नवीन व्हिडिओसह, नवीन एका प्रश्नासह. चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.